सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आला आहे या आठवड्याचा एक नवीन शनिवार आणि घेऊन आलो आहोत हॅलो डॉक्टरचा एक नवीन प्रोग्राम खास आपल्या सगळ्यांसाठी. प्रेक्षक हो, असं म्हटलं जातं आपल्या जिभेवर ताबा असावा. कशासाठी? एकतर आपण जे बोलतो त्या शब्दांसाठी आणि दुसरं म्हणजे आपण काय, कधी आणि कसं खातो त्याच्यासाठी सुद्धा. आपल्या शरीरातली पचन संस्था ही शरीरामध्ये होणाऱ्या अनेकविध रोगांची जननी म्हणून ओळखली जाते. हे एक सत्य आहे, पण त्याचबरोबर आणखीन एक सत्य असं आहे की शरीरामध्ये होणाऱ्या विविध आजारांसाठी जर आपण याच आहारावरती नियंत्रण ठेवले तर मात्र या पचनसंस्थेचं स्वास्थ्य उत्तम टिकवण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणजेच लक्षात घ्या किती महत्त्वाची अशी ही पचनसंस्था आहे. आणि म्हणूनच या संस्थेविषयी, या संस्थेमधल्या अवयवांविषयी होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांबद्दल आणि त्यांच्यावरच्या चिकित्सेबद्दल आज आपण विशेष चर्चा करणार आहोत. त्यासाठी घेऊन आलो आहे हॅलो डॉक्टरचा आजचा विषय आपल्या सगळ्यांसाठी पचनसंस्थेचे आजार, माहिती, प्रतिबंध आणि उपचार. आणि यासाठी विशेष मार्गदर्शक आहेत डॉक्टर प्रतापराव गोळे सर. नमस्कार सर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. प्रेक्षक हो, सर्वप्रथम सरांची ओळख आपण करून घेऊया. सरांचं MBBS हे शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून झालेलं आहे आणि त्यानंतर MD मेडिसिन पुणे युनिव्हर्सिटी येथूनच झालेलं आहे. सर विशेष म्हणजे कन्सल्टिंग गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, एंडोस्कोपिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट म्हणून मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिझीज सेंटर सातारा येथे कार्यरत आहेत. 2004 सालापासून सरांनी येथे प्रॅक्टिस सुरू केली आणि आजवर जवळजवळ 10,000हून जास्त गॅस्ट्रो आणि कोलोनोस्कोपी सरांनी यशस्वीरित्या केलेले आहेत. विशेष म्हणजे सरांचं गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट मधलं विशेष ट्रेनिंग जे झालेले आहे ते मुंबईमधलं हरकिसनदास हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल तसंच जसलोक अशा नामांकित अशा रुग्णालयांमधून विशेष ट्रेनिंग झालेलं आहे. सर सभासद आहेत इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट इथे, तसंच सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपी ऑफ इंडिया, याच व्यतिरिक्त डेक्कन असोसिएशन ऑफ GI एंडोस्कोपी या तीनही ठिकाणी सर सभासद आहेत. याहूनही महत्त्वाचं की सर IMA यानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मॅरेथॉन असोसिएशन ऑफ सातारा सोशल या ठिकाणी मेडिकल डायरेक्टर आणि सेक्रेटरी म्हणूनही पदं सरांनी आभूषित केलेली आहेत. अनेकविध आघाडीच्या वृत्तपत्रांमधून आजपर्यंत सरांचे विशेष आर्टिकल्स सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तसेच रेडिओ टॉक्स आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर आपल्या विशेष संस्थेबद्दलची माहिती, पचन संस्थेबद्दलची माहिती आपल्या सगळ्याच रुग्णांना करून देण्यामध्ये फार उत्सुक असतात. तर प्रेक्षक हो, खरोखरच खूप उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम डॉक्टर आज आपल्याकडे चर्चेसाठी आलेले आहेत. तर त्यासाठी आपले प्रश्न आमच्यापर्यंत यावे ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आमचे फोन नंबर लिहून घेऊयात. 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. प्रश्न आपला विचारताना हा आपल्या विषयाला अनुसरून असावा. तसंच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा जेणेकरून आपला प्रश्न थेट आमच्यासोबत होईल. तर पुन्हा एकदा आजचा जो आपला मुख्य विषय आहे की जिथे अन्ननलिकेपासनं ते गुदमार्गापर्यंत असा एक प्रवासच आपण आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान करणार आहोत. अर्थातच पचनसंस्थेचे आजार, माहिती, प्रतिबंध आणि उपचार या विषयाच्या माध्यमातून. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुमचं स्वागत करते. सुरुवातीलाच विचारायला आवडेल की आमच्या जनतेच्या मनातला प्रश्न की अन्ननलिका किंवा पचनसंस्था ही अन्ननलिकेपासून सुरू होते एवढं तर आम्हाला माहीत आहे, पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की अन्नपचनसंस्था म्हणजे कोणकोणत्या कंपोनंट याच्यामध्ये येतात? अन्नपचनसंस्था ही शरीरातली अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे आणि जसं आपण सुरुवातीला म्हणालात तर जे काय आपण बोलतो आणि जे काय आपण ग्रहण करतो याचा योग ज्या शरीरामध्ये व्यवस्थित होतो तिथं आजारांची व्युत्पत्ती होत नाही आणि जिथं हे अपचन, विरेचन या संस्था बिघडलेल्या असतात तिथं आजाराची व्युत्पत्ती होत असते. अन्नपचन संस्थेचे अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं हे प्रमुख भाग आहेत. पण या व्यतिरिक्त या सगळ्यांना मदत करत असणारं यकृत, पित्ताशय आणि स्वादुपिंड हे देखील त्या संस्थेचे तितकेच महत्त्वाचे भाग आहेत. तेव्हा अन्नाचा प्रवास हा अन्ननलिकेतून जठरात, जठरातून लहान आतड्यात आणि त्यानंतर लहान आतड्यातून मोठ्या आतड्याकडे होत असतो.
ही क्रिया ही पचनाची आणि नंतर विरेचनाची क्रिया आहे आणि या पचनाला मदत करण्याचं काम हे यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि काही प्रमाणात आपली प्लीहा करत असते. तेव्हा या सगळ्या अवयवांचं मिळून हे जे काही संच तयार होतो ती अन्न पचनाची संपूर्ण संस्था आहे असं मानायला हरकत नाही. हो, लक्षात घ्या. आता आपण चित्रही पाहिलं की अन्ननलिका म्हणजे मुखगुहातून हा प्रवेश होतो आणि गुदमार्गातनं जे पण आपण खातो याचं पूर्ण निस्सरण अर्थातच शरीराला पोषक द्रव्य मिळाल्यानंतर हे निस्सरण केलं जातं. म्हणजे सर कुठल्याही भागामध्ये जसं अवयव सुद्धा आपण म्हटलं स्वादुपिंड आहे, यकृत आहे, हे अवयव मदत करतात या पचनसंस्थेची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी. तर तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की अन्ननलिका हा जो पहिला भाग येतो त्याच्याशी रिलेटेड सगळ्यात महत्त्वाचं काय आम्हाला माहिती देऊ शकाल आपण? अन्ननलिका ही वहन करण्याची काम करणारी संस्था आहे. सो आपण ज्या वेळेला अन्न ग्रहण करतो म्हणजे आपण घास घेतल्यानंतर त्याचं वहन जठरापर्यंत जी एक प्रकारची पिशवी आहे जिथं अन्न साधारणपणे 90 मिनिटं आपण साठवून ठेवणार आहोत त्याचं वहन तुमच्या तोंडापासून त्या जठरापर्यंत वहन करण्याचं जे काम आहे ती अन्ननलिका करत असते आणि ही अन्ननलिका ही अत्यंत नाजूक अन्ननलिका असते. त्यामुळे अन्ननलिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या वहनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा अडचण येते किंवा जी अडचण येऊ शकते त्या त्या ठिकाणी आजाराची निर्माण होणार असतं. तेव्हा अन्ननलिकेचा पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतो त्यावेळेला साधारणपणे त्याच्या तक्रारी काय असतात तर मला अन्न गिळताना किंवा पाणी पिताना अवरोध जाणवतो किंवा साधारण रुग्ण असं सांगतो की गिळताना मला त्रास होतो आणि गिळताना जेव्हा याला त्रास होतो त्यावेळेला आमच्या मनामध्ये असा विचार येतो की याला गिळताना त्रास होतोय मग तो कसा होतोय म्हणजे गहन पदार्थांमुळे त्रास होतोय की द्रव पदार्थांमुळे त्रास होतोय त्यानंतर याचं ड्युरेशन किती आहे म्हणजे कधीपासून त्याला त्रास होतोय. कधी कधी एखादी फॉरेन बॉडी अन्ननलिकेत अडकू शकते. उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये कॉइन्स गिळणं किंवा एखादी फॉरेन बॉडी गिळणं हे अत्यंत कॉमन आहे. अशा वेळेला ते मूल अचानकपणे अन्ननलिकेत त्रास झाल्यामुळे येतं. या उलट मोठी माणसं जी येतात त्यांना सुरुवातीपासून ऍसिडिटीचा त्रास असलेले रुग्ण हे एकतर अन्ननलिकेमध्ये स्ट्रिक्चर झाल्यामुळे किंवा अन्ननलिकेत कॅन्सरमुळे अवरोध झाल्यामुळे येऊ शकतात. आता स्ट्रिक्चर जे आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अन्ननलिकेची जी त्वचा आहे ती अत्यंत नाजूक आहे आणि आपण जर तिच्यावर सातत्याने अन्याय करत राहिलो तर आणि पित्ताचा सातत्याने तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचा दुष्परिणाम अन्ननलिकेवर होणार आहे. अन्ननलिकेतून जाणारा जो मार्ग आहे तो जठरामध्ये उघडत असताना जे मिलन होतं त्याला GE जंक्शन किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल जंक्शन असंही म्हणतात. आता काय होतं हा एक प्रकारचा स्नायू आहे अन्ननलिकेच्या खाली असलेला. हा स्नायू वेळेवर उघडावा आणि तुम्ही ग्रहण केलेलं अन्न किंवा पाणी द्रव हे सुरक्षितपणे जठरामध्ये जावं हे अपेक्षित असतं. परंतु सातत्यानेच असं होईल असं नाही. त्याचं कारण काय की अन्ननलिकेमध्ये जर अवरोध निर्माण झाला तर तो अवरोध हा कशामुळे निर्माण झालाय नक्की साधारण एखाद्या स्ट्रक्चरमुळे जर तो अवरोध निर्माण झालेला असेल तर नक्की आपण तो अवरोध नीट करू शकतो. परंतु जर तो अवरोध एक कर्करोगामुळे निर्माण झालेला असेल तर मात्र लक्षणांची तीव्रता जी आहे ती सातत्याने वाढत जाते. तर इथं मला माझ्या प्रेक्षकांना असं सांगावंसं वाटेल की अन्ननलिकेमध्ये जेव्हा अवरोध निर्माण होतो तेव्हा त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपल्या घरातला एखादा व्यक्ती असतो तो असं म्हणतो की मला खाताना अन्न खाली जात नाहीये. अशा तक्रारींकडे मुळीच दुर्लक्ष करू नये कारण हे का जात नाही हे जाणून घेणं महत्वाचं असतं. बरोबर. या संदर्भात आपण अन्ननलिका आणि त्याच्या रिलेटेड जे काही व्याधी आहेत आणखीन माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक फोन घेऊया त्र्यंबक यांचा औरंगाबाद येथून. नमस्कार त्र्यंबकजी. हा बोला. प्रश्न विचारा आपला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा ते पोट माझं जरा बेंबीच्या बाजूला डाव्या बाजूला मी जेवण केल्यावर बी दुखतं जेवण न भूक लागल्यावर बी दुखते. बरं त्याच्या बाहेर विचारत होतो. बरं बरं ठीक आहे. फोन ठेवा आपण. पोटापर्यंत आपण गेलेलो आहोत सर. कदाचित पुढे आपण याच्याबद्दल चर्चा करू पण अगदी थोडक्यात बेंबीच्या बाजूचं दुखणं काय काय असू शकतं? साधारण डाव्या बाजूला त्यांना जेवण केल्यानंतर सुद्धा किंवा जेवण केलं नाही तरी दुखतंय.
आता बेंबीच्या डाव्या बाजूला साधारणपणे लहान आतड्याचा जो भाग येतो, कदाचित त्यांना अपचनाचा त्रास असेल किंवा गॅसेस होत असतील आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये एक संज्ञा वापरली जाते बघा, वाट सरकणे. खरं तर हा त्रास हा पित्ताचा त्रास असतो आणि यासाठी तो त्रास त्यांना नक्की कशामुळे होतोय हे बघणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांनी जर त्यांच्या जवळच्या तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचं मत घेतलं की हा त्रास सातत्याने होतो मला, त्याचं कारण काय आहे, मला असं वाटतं की त्यांनी याचं कारण आधी जाणून घ्यायला पाहिजे. आणि जर त्यांना हे कारण कळलं तर निश्चितपणे ही तक्रार 5-6 आठवड्यामध्ये त्यांची दूर होईल. किंवा औरंगाबादवरूनही काही पेशंट माझ्याकडे आलेले आहेत. तर अशा प्रकारच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांनी आपल्याला त्रास का होतो याचं निदान करून घेणं गरजेचं आहे. एकदा त्रासाचं निदान कळलं की मग त्यावर उपचार करणं तितकंसं अवघड नसतं, सोपं जातं. बरोबर. पण निदान होणं आणि योग्य निदान होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जर आपण अन्ननलिकेमध्ये काही असेल तर बघूयात. अन्ननलिकेच्या बाबतीमध्ये अकॅलेझिया कार्डिया नावाचा एक आजार असतो की ज्यामध्ये अन्ननलिकेचा खालचा जो स्नायू आहे तो अचानकपणे खूप टाईट होतो आणि अशा रुग्णांना पाणी पिताना खूप त्रास होतो, पण घास मात्र सहजपणे उतरून जातो. अशा रुग्णांनी बेरियम तपासणी केली किंवा एंडोस्कोपी केली तर हा अकॅलेझिया कार्डिया नावाचा जो त्रास आहे त्याचं निदान होऊ शकतं. आणि आता एंडोस्कोपीने सुद्धा अकॅलेझिया कार्डियाला पूर्वी सर्जरी करायला लागत असे, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करायला लागत असे, परंतु आता एंडोस्कोपिकली सुद्धा अन्ननलिकेच्या खालचा स्नायू जो आहे, जो अचानकपणे खूप टाईट झालेला आहे, तो आपल्याला सोडवता येतो आणि अत्यंत छान रिझल्ट्स येतात. तेव्हा असं जर होत असेल म्हणजे अन्ननलिकेत काय अडचण आहे, तिथं अवरोध निर्माण झालेला आहे, त्याचं काय कारण आहे हे एकदा समजावून घेतलं की हा त्रास आपल्याला निश्चितपणे दूर करता येतो. अर्थातच अन्ननलिका हा एक पॅसेज आहे की तोंडामधलं घेतलेलं अन्न आपल्या जठरापर्यंत पोहोचवण्याचा. त्यामुळे त्या स्नायूमध्ये कुठेही अडथळा आला तर डॉक्टर जसं सांगत आहेत त्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अडथळ्यांवरून लक्षणं निर्माण होतात आणि त्यांचं निदान करून पुढची चिकित्सा करणं खरंच सोपं आहे. कारण वैद्यकीय शास्त्र नेहमीच आधुनिक वेगवेगळ्या अशा चिकित्सेनी आणि संशोधनातून निर्माण होणाऱ्या चिकित्सेनी आपली यशस्वी चिकित्सा करत असतं. सर, यापुढे जेव्हा अन्न हे जठरामध्ये किंवा आमाशयामध्ये किंवा स्टमकमध्ये येतं तेव्हा आपल्या स्टमकमध्ये काय काय बदल होतात आणि मग त्याच्याशी रिलेटेड काय व्याधी असतात त्या जाणून घ्यायला आवडेल. मी जसं सुरुवातीला सांगितलं की जठरामध्ये अन्न हे साधारणपणे 90 मिनिटं राहणार आहे आणि या 90 मिनिटांमध्ये तुमच्या पचनाच्या प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. आता अवरोध ज्या वेळेला जठरच्या व्याधी निर्माण होतात तेव्हा त्याची कारणं काय असतात. आपण बघितलं की खूप पटापट लोक खातात, म्हणजे सगळ्यात जास्त जर घाई कशाची असेल तर पटकन जेवण संपवायचं आणि पुढे जायचं आणि त्यातून मग या अन्नाचं मिश्रण जे जठराला करायचंय आणि त्यासाठी लागणारा जो वेळ आवश्यक आहे जो 90 मिनिटापर्यंत आहे तो जर त्याला मिळाला नाही किंवा या जठरामध्ये आपण काय काय त्याला देणार आहोत, कारण मी असं नेहमी म्हणतो की अन्नग्रहण ही एक योग प्रक्रिया आहे, तो एक यज्ञ आहे. तेव्हा तो करत असताना आपण आपल्या जठरामध्ये काय काय देणार आहोत त्याच्यावरूनच त्या अन्नाचं पचन कसं होणार आहे हे ठरवलं जातं. आजच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळं जग फास्ट होत आहे त्यावेळेला फूडही फास्ट होत चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये बेकरीचे पदार्थ असतील, पिझ्झा असेल, वडापाव असेल, या सगळ्या गोष्टींचं ज्या वेळेला तुम्ही नियमित सेवन करायला लागता तेव्हा पचन संस्थेला ती किती प्रमाणात सोसणार आहे याचा विचार न करता लोक खायला सुरुवात करतात आणि खाण्याच्या बदललेल्या सवयी आणि खाण्याची बदललेली पद्धत यापेक्षाही महत्वाचं म्हणजे व्यसनांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. म्हणजे आता जर आम्ही माझे जे पेशंट मी पाहतो ते सहजपणे मला सांगतात की मला काहीही व्यसन नाही आणि ज्या वेळेला आम्ही विचारतो की मग तंबाखूचंही व्यसन तुम्हाला नाही का, त्यावेळेला म्हणतात नाही फक्त तंबाखूच आहे. तर जठराला जर सगळ्यात घातक काही असेल तर एक अवेळी जेवण करणं, 2 खूप जास्त पित्त प्रवृत्ती निर्माण होतील अशा प्रकारचं जेवण, म्हणजे उदाहरणार्थ खूप तिखट जेवण आणि त्यानंतर तंबाखू आणि अल्कोहोलचं सेवन म्हणजे दारू पिणे आणि तंबाखू, या चारही गोष्टींचा जठराला अत्यंत त्रास होत असतो. कारण त्याचं मुळात कामच आहे की जे काही अन्न तुम्ही ग्रहण केलंय त्याचं संपूर्ण मिश्रण करणे, पण त्यामध्ये त्याला अवरोध निर्माण होतो. बरोबर. प्रेक्षक हो, जठरानंतर आता आपण पुढे हळूहळू लहान आतडं आणि मोठं आतडं यांची सुद्धा माहिती पाहणार आहोत. आणखीन एक विशेष टिप आमच्याकडून सुद्धा, परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये.
विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये खूप थंडगार पाणी प्यावं अशी इच्छा आपल्याला होते, परंतु लक्षात घ्या, अति थंड पाणी अगदी उन्हातनं आल्यानंतर लगेच पिल्यामुळे आपली जी पचनाचा अग्नी आहे तो दाबला जातो. त्याच्याऐवजी अगदी नॉर्मल टेम्परेचरची सरबत किंवा फळांचे ज्यूस याच्यावरती अधिक भर द्या, जेणेकरून आपला अग्नी सुद्धा प्रदीप्त राहील आणि उन्हाच्या झळकेपासून सुद्धा आपलं संरक्षण होईल. याच संदर्भात विशेष माहिती पुढे पाहणारच आहोत. पुन्हा एकदा वळूया आमाशय किंवा जठरामध्ये असलेल्या एका विशेष एच पायलोराय या इन्फेक्शन बद्दल. हिम्नोलिपस पायलोरी हा जो जंतू आहे, बऱ्याच वेळेला असे रुग्ण आमच्या समोर येतात की ज्यांना काडीचंही व्यसन नाही, किंवा स्त्रिया असतात की ज्या काही व्यसन करत नसतात आणि ऍसिडिटीचा त्रास मात्र प्रचंड प्रमाणात असतो. अशा वेळेला त्याचं नक्की निदान काय किंवा आम्हाला असा का त्रास होतो हा प्रश्न प्रत्येकाला पडणं अगदी स्वाभाविक आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे एच पायलोरी किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचं जंतू. आता या हेलिकोबॅक्टर पायलोरी या जंतूचं वैशिष्ट्य असं आहे की हा निश्चितपणे जठराच्या त्वचेला सूज तर आणतोच, परंतु जठराची त्वचा आणि लहान आतड्याचा पहिला भाग याच्यामध्ये निर्माण होणारे अल्सर यामध्ये एच पायलोरी जंतूचा खूप मोठा रोल असतो. आता याच्यात विशेष काय आहे की एक तर एंडोस्कोपी न करता आपण ब्रेथ अनालिसिस करून या जंतूचं निदान करू शकतो आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला एंडोस्कोपी करून आपण जठराच्या त्वचेचा किंवा लहान आतड्याचा एखादा तुकडा काढून त्या एच पायलोरी जंतूचं निदान करू शकतो. या एच पायलोरी जंतूचं निदान झाल्यानंतर केवळ 14 दिवसांची ट्रीटमेंट, ती देखील आपण घरी घ्यायची ट्रीटमेंट आहे, ती जर घेतली तर या एच पायलोरी जंतूचा जवळजवळ संपूर्ण नायनाट करता येतो. आणि पुढे जो काही धोका आहे अल्सर निर्माण होण्याचा, अल्सर निर्माण झाल्यानंतर त्यावर उपचार करणं हे जेवढं त्रासदायक आहे त्यापेक्षा एच पायलोरी जंतूचं निदान करून त्या एच पायलोरी जंतूची ट्रीटमेंट आपण जर व्यवस्थित घेतली, आणि साधारणपणे अशुद्ध पाण्यातून अशुद्ध खाण्यातून होणारा जंतू आहे, त्यामुळे जर आपण कुठलं पाणी पितोय ते किती शुद्ध आहे आणि आहार कुठे घेतोय याची जर थोडीशी सुरक्षितता बाळगली, योग्य वेळेत एच पायलोरीचं निदान केलं, तर मला असं वाटतं की ज्या लोकांना अल्सर पुढे होऊ शकतो आणि कदाचित म्हणजे ज्या लोकांना एच पायलोरी जंतू हा सातत्याने वर्षानुवर्ष त्रास देत असतो त्यांना पुढे स्टमक कॅन्सरचाही धोका असतो. त्यामुळे या जंतूंची परीक्षा करून घेणं, हे जंतू असतील तर पेशंटला सातत्याने पित्ताचा त्रास होतो, गॅसेसचा त्रास होतो, आणि जर त्याचे उपचार आपण घेतले तर निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या तक्रारींपासून स्वतःची मुक्तता करून घेण्यात येईल. अर्थातच. सर, एच पायलोराय या जंतूबद्दल तुम्ही खूप उत्तम माहिती दिलीत. फक्त प्रेक्षकांच्या माध्यमातून विचारू इच्छिते की याला आपण अवॉइड कसं करू शकतो, म्हणजे मी खाण्यातून जसं किंवा म्हणालो पिण्यातून. तसं एक तर तुम्ही जे काही खाता, जे काही पिता, त्यामध्ये सर्वसाधारण शुद्धता ही निश्चितपणे तुम्ही पाळली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला हॉटेलिंग होतं, आपण ठिकठिकाणी जात असतो, आपल्या घरातलं पाणी किती शुद्ध आहे, ते शुद्ध पाणी पिण्याची सवय आपल्याला किती आहे, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जेवायच्या आधी हात धुण्याची सवय आहे का, या काही फार महाग किंवा अवघड गोष्टी नाहीयेत. पण यांच्याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणे पोटाच्या एच पायलोरी या जंतूपासून तर संरक्षण होईलच, परंतु इतरही पोटांच्या आजारांमध्ये ही स्वच्छता पाण्याची, आहारांची आणि हातांची ही त्रिसूत्री जर पेशंट्सना पाळता आली तर त्यांना त्रासच होणार नाही, म्हणजे पेशंट्समध्ये रूपांतरच होणार नाही त्यांचं. म्हणजे हायजीन, सेल्फ हायजीन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की पचनसंस्थेमध्ये आपण जो घास खातोय तो हातानेच खाणार आहोत. त्यामुळे इथपासनं जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच हे आजारांपासून आपण थोडेसे दूर राहू शकतो. आणखीन एक प्रश्न आहे आपल्याला नेहा कुलकर्णी यांचा पुण्यातून. नमस्कार. नमस्कार, मी पुण्याहून बोलते. बोला. माझा प्रश्न असा आहे की नॉर्मली मी जेव्हा खूप जास्त खाते किंवा हेवी खाते तर मला थोडंसं आधी त्रास होतो घेताना, मग घेताना त्रास होत त्याच्यानंतर मग ऍसिडिटी सारखं होतं आणि असं फ्रिक्वेंटली होतं, म्हणजे मंथ मधून 2दा वगैरे असं होतं, 2-3दा असं होतं. आणि असं म्हणजे फर्स्ट सिम्पटम असा असतो की मला गिळता येत नाही, गिळताना त्रास होतो, मग गिळताना त्रास होतो, मग हळूहळू थोडंसं जळजळ वाटतं पोटा म्हणजे याच्यामध्ये आणि मग ऍसिडिटी सारखं होतं. ठीक आहे. आणि माझं वय आहे 24 वर्ष. 24 वर्ष वय आहे. ठीक आहे. सर, नेहाजी यांचा प्रश्न आहे की आपण आता जो विषय डिस्कस करत आहोत त्याच संदर्भातला, तर काही चित्राच्या माध्यमातून आपण विचाराचं संकुलन करू शकतो का? काय होतं, ही मळमळ, जळजळ, ऍसिडिटी आणि ढेकर याची प्रमुख कारणं अशी आहेत की एक तर आपण जो आहार घेतो, साधारणपणे मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना असं सांगतो की आहार कसा घ्यावा.
सकाळी उठल्यानंतर 1.5 तासाच्या आत तुम्ही न्याहारी करायला हवी. त्यानंतर 4 तासांनी दुपारचं जेवण, त्यानंतर 4 तासांनी स्नॅक्स किंवा काहीतरी 1 कप दूध आणि 1 फळ, आणि त्यानंतर 4 तासांनी तुमचं रात्रीचं जेवण. यामध्ये उगाचच हाताला लागेल ते खाण्याची सवय असते, म्हणजे थोडं थोडं खात राहतात लोक. दुसरी गोष्ट आहे पाणी. तर आम्ही असं नेहमी सांगतो की पाणी जेवणाबरोबर खूप घेऊ नये. एखादा 2 घोट घ्यायला हरकत नाही, परंतु जेवल्यानंतर साधारणपणे 15, 20, 30 मिनिटांनी जर आपण पाणी घेतलं तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात, तो जठराग्नी जो तप्त झालेला आहे आणि ही एक प्रज्वलनशील क्रिया आहे, तेव्हा त्या क्रियेला अडथळा निर्माण होऊ नये. त्या असं म्हणाल्या की मी ज्या वेळेला अन्न घेत असते, ग्रहण करत असते, त्यावेळेला मला गिळताना थोडा त्रास होतो. त्यांनी एक बेरियम स्वॅलो नावाची तपासणी असते, किंवा आपल्या जवळच्या तज्ज्ञांकडे जाऊन एंडोस्कोपी करून घ्यावी. अन्ननलिकेमध्ये काही अडथळा आहे की नाही हे बघावं. पण त्याआधी मी सांगितलेल्या या ज्या गोष्टी आहेत की वेळेवर आहार घ्या, मधल्या काळामध्ये काही फारसं खाऊ नका, पित्तकारक गोष्टी ज्या असतात म्हणजे ज्या तळलेल्या गोष्टी आहेत त्या खाऊ नका, फास्ट फूड खाऊ नका. साधारणपणे 2 आठवडे त्यांना हे करू देत. त्यांना कदाचित यानेच बरं वाटेल, आणि याने बरं नाही वाटलं तर निश्चितपणे त्यांना पित्ताचा त्रास आहे. पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काही औषधं असतात, त्या औषधांची ट्रायल त्यांना साधारण 3 ते 4 आठवडे घेऊ देत, आणि त्यानंतरही त्यांना जर बरं नाही वाटलं तर निश्चितपणे तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन या आजाराचं, मला हा त्रास का होतो, माझं पोट का फुगतं, साधारण महिन्यातून 2 वेळा त्यांना असं होतंय, त्यांनी जर डायरी काढली आणि आपण काय खाल्ल्यानंतर अशा प्रकारचा त्रास आपल्याला होतोय हे पाहिलं तर या सगळ्या याच्यातून एक पहिल्यांदा आपल्या सवयी बदला. व्यायाम जर आपण करत नसाल तर तो व्यायाम करायला सुरुवात करा, वेळेवर आहार घ्या, आणि त्यानंतरही तक्रारी तुमच्या सातत्याने राहिल्या तर निश्चितपणे तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करा. मला हा का त्रास होतो हे जाणून घ्या, आणि निश्चितपणे त्यानंतर त्यांना याच्यातून बरं वाटेल. नेहाजी आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग, एक लक्षात घ्या, आजचा आपला विषयच असा आहे की माहिती, प्रतिबंध आणि उपचार. तर प्रतिबंध करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याच हातात आहेत. डॉक्टर जसं उत्तम मार्गदर्शन करत आहेत की छोट्या छोट्या आपल्या सवयी, तसंच व्यायामाकडे आपलं जे दुर्लक्ष होतं ते थोडंसं आपल्या जीवनशैलीमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा, आणि मग बघा की आपली पूर्ण पचनसंस्था किती उत्तम राहू शकते. आता जर आपण थोडंसं पुढे वळूया की आमाशयातनं जठरातलं अन्न लहान आतड्यामध्ये येतं, तर लहान आतड्यामध्ये आल्यानंतर काही आजार असेल तर काय लक्षणं दिसू शकतात? लहान आतड्यामध्ये म्हणजे लहान आतड्याच्या दुसऱ्या भागामध्ये स्वादुपिंड नलिका आणि पित्त नलिका, म्हणजे जी पित्ताशयातनं निघणारी नलिका आहे ती लहान आतड्याच्या दुसऱ्या भागामध्ये उघडते, आणि खऱ्या अर्थाने अन्नाचं जे पचन आहे ते इथं सुरू होतं. म्हणजे आपल्या अन्नाचे शर्करा, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ हे 3 मुख्य भाग आहेत, आणि आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आयर्न, जे आपल्याला रक्त बनवण्यासाठी आवश्यक असतं, आणि वेगवेगळ्या प्रकारची विटामिन्स, आणि या सगळ्यांचं पचन करण्याची जबाबदारी ही लहान आतड्याकडे असते. आता हे जे लहान आतडं आहे ते स्वतःहून एकटं हे करू शकत नाही, आणि म्हणूनच या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या पित्तातून येणारा पित्ताचा स्त्राव जो पित्ताशयामध्ये साठवलेला आहे तो योग्य वेळेला लहान आतड्यामध्ये आला पाहिजे, आणि त्याच वेळेला स्वादुपिंड नलिकेतून येणारं जे स्वादुपिंडाचा रस आहे आणि ज्याच्यामध्ये अमायलेज, लायपेज सारखे एन्झाईम्स असतात की जे स्निग्ध पदार्थांचं आणि प्रथिनांचं पचन करायला मदत करत असतात, हे सगळे लहान आतड्याच्या दुसऱ्या भागामध्ये उघडतात. तिथं त्याचं एक द्वार असतं, लहान आतड्यातील पित्त नलिकेचं द्वार तुम्हाला दिसत असेल, आणि हे सगळे पाचक रस म्हणूया आपण. हे पाचक रस ज्या वेळेला अन्नाच्या वहनामध्ये मिक्स होतात त्यावेळेला अन्नाच्या या वेगवेगळ्या घटकांचं पचन सुरू होतं. आणि ज्यांना कुणाला पचनाच्या तक्रारी असतील, म्हणजे जसं त्या मॅडम म्हणाल्या की मला अपचन होतं, किंवा म्हणजेच काय की एकदा अन्न तुम्ही ग्रहण केलं तर त्याचं व्यवस्थित पचन झालं तर त्यातील रसांचं ग्रहण तुमच्या शरीरामध्ये होईल, तुमचं रक्त वाढेल, तुम्हाला विटामिन्स मिळतील, तुम्हाला आवश्यक ती प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ मिळतील, आणि तुमचं आरोग्य सुडौल राहील. अपचनाच्या तक्रारी ज्यावेळेला सुरुवातीला निर्माण होतात तेव्हा त्याचे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत, परंतु हळूहळू रक्तातल्या हिमोग्लोबिनचं, आवश्यक अशा B12चं प्रमाण कमी होत जातं, आणि त्या रुग्णांना मग सातत्याने मळमळ, उलटी किंवा शौचाचे त्रास सुरू होतात. म्हणजे उदाहरणार्थ काहीही खाल्लं की त्याचं पचन होण्याच्या आधीच त्यांना शौचाची भावना होते, हळूहळू त्यांना अशक्तपणा यायला लागतो. तेव्हा ज्या व्यक्तींना अशा प्रकारचे त्रास होतात त्यांनी निश्चितपणे माझ्या लहान आतड्याच्या पचनसंस्थेची जी क्षमता आहे ती क्षमता कुठे कमी झाली आहे का,
याचं साधारण अंदाज बांधून त्या प्रकारची जर तपासण्या करून घेतल्या तर लहान आतड्याचे आजार आणि फार मोठ्या तपासण्या करण्याची गरज नसते. तर त्यांना हे लक्षात येईल की लहान आतड्यात काहीतरी बिघाड झालाय आणि मग त्याच्यावर उपचार करणं शक्य होईल. बरोबर आहे. प्रेक्षक हो, हळूहळू आपण एका अवयवातनं दुसऱ्या अवयवामध्ये रूपांतरित होत आहोत आणि त्याच संदर्भातल्या वेगवेगळ्या आजारांची सुद्धा माहिती घेत आहोत. आणखीन आपल्याला एक फोन आहे लातूर येथून. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा आपला. नमस्कार मॅडम, मी गोरख राऊत लातूरहून बोलतो. मॅडम, माझ्या मिसेसचा पोटामध्ये थोडा त्रास होत आहे, म्हणजे अन्न नलिकेमध्ये बहुतेक होते काय छातीच्या मधल्या बाजूला मधल्या साईडला थोडं दुखतंय असं म्हणजे. मग त्याच्यावर उपाय काय करावा? ठीक आहे, फोन ठेवा आपण. राऊतजी यांच्या प्रश्नाला आपण उत्तर तर देणारच आहोत. तसंच पुढच्या वेळेला आपल्या आणखीन कार्यक्रमामध्ये काय काय बाबी येणार आहेत. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याकडे एक प्रश्न होता की जिथे पोटामध्ये दुखणं असा एक लक्षण विचारत होते. सर पोटात दुखणं आणि वारंवार पोटात दुखणं यासाठी काही निदान करताना एंडोस्कोपी नावाची जी काही टेस्ट आपण करतो तर त्या विशेष चाचणीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. गॅस्ट्रोस्कोपी या तपासणीने पोटाच्या आजारांमध्ये एक प्रकारचं खूप क्रांतिकारी बदल घडून आलाय. खरं तर पोटाच्या आजारांसाठी एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन हे करत असताना त्याच्या काही मर्यादाही हळूहळू समोर येत होत्या. परंतु प्रत्येक पोटाच्या आजारासाठी ऑपरेशन करणं तर शक्य नव्हतं. मग एंडोस्कोपीचं निर्माण झालं आणि एंडोस्कोपीचं तंत्रज्ञान आता इतकं प्रगत झालेलं आहे की एखाद्याची त्वचा ही आंतस्त्वचा जी असते, जठराची, अन्ननलिकेची, लहान आतड्याची किंवा मोठ्या आतड्याची, ती इतकी सुस्पष्टपणे बघता येते आणि त्यातून अचूक निदान, पटकन निदान आणि त्या आजाराचं निदान झाल्यामुळे आणि ते अचूक असल्यामुळे पटकन पेशंटला बरं वाटतं. गॅस्ट्रोस्कोपी ज्याला आम्ही म्हणतो ती अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याची तपासणी, ज्यामध्ये लहान आतड्याचा पहिला आणि दुसरा भाग येतो आणि ज्याला आम्ही कोलोनोस्कोपी म्हणतो. ती कोलोनोस्कोपी म्हणजे गुदद्वार, गुदाशय, मोठ्या आतड्याचे वेगवेगळे जे भाग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सिग्मॉइड कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, या सगळ्या मोठ्या आतड्याचं निदान हे आपल्याला जी गॅस्ट्रोस्कोपी आम्ही म्हणतो अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्यांची, याची तपासणी साधारणपणे 5 मिनिटात होते. पेशंटला कोणत्याही प्रकारची भूल द्यावी लागत नाही. पेशंटचं झालेलं निदान हे रिप्रोड्युसेबल असतं, म्हणजे आपण रेकॉर्डिंग करू शकता, आपण प्रिंटआउट्स घेऊ शकता, आपण सेकंड ओपिनियन घेऊ शकता. तेव्हा एक प्रकारचं कॉन्क्रीट निदान पेशंटच्या हातात येतं आणि ते देखील केवळ 5 मिनिटांमध्ये. गरज असेल तर आपल्याला त्याचा तुकडा काढून बायोप्सी करता येते. आणि हेच कोलोनोस्कोपीच्या बाबतीमध्ये साधारण 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागतो. रुग्णाला जर गरज असेल तर त्याला भूल देता येते किंवा भूल न देताही कोलोनोस्कोपीची तपासणी करता येते. मोठ्या आतड्याचा जवळजवळ 80 सेंटीमीटरचा भाग हा 15-20 मिनिटांमध्ये व्यवस्थित पाहता येतो आणि गरज असेल तर आयलियम नावाचा जो छोट्या आतड्याचा भाग आहे त्याचीही तपासणी करून गरज असेल तर तुम्हाला तुकडा काढता येतो. अन्ननलिकेच्या बऱ्याचशा आजारांमध्ये एंडोस्कोपीद्वारे जसं आपण अन्ननलिका जर लहान झालेली असेल तर ती मोठी करता येते. जठराचं तोंड जे लहान आतड्यामध्ये उघडतं ते जर लहान झालेलं असेल तर कोणतीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या माध्यमातून तुम्हाला ते मोठा करता येतं, ज्यासाठी पूर्वी शस्त्रक्रिया करायला लागत असते. कोलोनोस्कोपीमध्ये सुद्धा एखादी जर कॅन्सर नसलेली पॉलिपसारखी गाठ असेल तर ती कोणतीही शस्त्रक्रिया न करता तुम्हाला काढून टाकता येते. तेव्हा एंडोस्कोपी हे एक प्रकारचं वरदान किंवा पेशंट्स आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये पेशंटच्या त्रासाचं निदान लवकर व्हावं, ते अचूक असावं आणि हे सगळं करत असताना पेशंटला काहीही शारीरिक त्रास होऊ नये, या सगळ्यांचा मिलाप ह्या एंडोस्कोपीच्या तंत्रज्ञानामध्ये झालेला आहे. खूपच उत्तम माहिती दिलेली आहे डॉक्टरांनी आपल्याला एंडोस्कोपी बद्दल की जिथे आजाराचं निदान आणि चिकित्सा सुद्धा काही अंशी करता येते. सर, तुम्ही काही महत्त्वाचे अवयव सुद्धा म्हणाला होतात की जे पचन संस्थेमध्ये रोल प्ले करतात. त्याच्यातला पहिला अवयव आपण विचारायला घेऊया. स्वादुपिंड हा जो अवयव आहे त्याचा काय संबंध असतो इथे? स्वादुपिंडाचं मी जसं पूर्वी सांगितलं, अमायलेज आणि लायपेज ही अत्यंत महत्वाची एन्झाईम्स आहेत आणि ही प्रथिनांचं पचन करताना आणि स्निग्ध पदार्थांचं पचन करताना आपल्याला अत्यावश्यक आहेत.
आता स्निग्ध पदार्थांचं पचनही झालं पाहिजे, कारण स्निग्ध पदार्थ हे अत्यंत आवश्यक पदार्थ असतात आणि त्याचबरोबर बरीचशी विटॅमिन जी आहे ती फॅट सोल्युबल असतात. म्हणजे विटॅमिन B12 आहे ते फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. तेव्हा ज्यांना स्निग्ध पदार्थांचं पचन करता येणार नाही त्यांना या प्रकारचे विकार निर्माण होतात. आता स्वादुपिंडांच्या बाबतीमध्ये असं आहे की स्वादुपिंड हे एखाद्या ज्वालामुखीसारखं असतं आणि त्याला आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचं पचन करण्याची जी हातोटी आहे ती स्वादुपिंडामध्ये आहे. आणि स्वादुपिंडाचं रुग्णांना बऱ्याचशा माहिती असतं की स्वादुपिंडामुळे डायबिटीस होतो, परंतु तितकाच महत्वाचा रोल अन्नपचन संस्थेमध्ये देखील स्वादुपिंड प्ले करत असतं. आणि यामध्ये स्वादुपिंडाला सगळ्यात घातक जर काही असेल तर दारूचं व्यसन. आणि बऱ्याच वेळेला दारूचं व्यसन ज्या वेळेला असतं तेव्हा सातत्याने दारू पिल्यामुळे त्यातला इथेनॉल हा जो घटक आहे तो या स्वादुपिंडाला सूज आणण्यासाठी कारणीभूत ठरतो. साधारणपणे 90% वेळा ती दारूमुळे येऊ शकते किंवा आपण जर पाहिलं तर ही स्वादुपिंड नलिका जी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन्स निर्माण झाले तरी देखील स्वादुपिंडाला सूज निर्माण होऊ शकते. हा स्वादुपिंडाचा आजार हा थोडासा गंभीर असल्यामुळे निश्चितपणे याच्याकडे लवकर लक्ष दिलं आणि व्यसनाधीनता जर टाळली तर हे स्वादुपिंड आपण व्यवस्थित ठेवू शकतो. बरोबर, खूपच उत्तम माहिती आपण घेतलेली आहे स्वादुपिंडाबद्दलची. आणखीन एक प्रेक्षक आपल्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक आहेत. पाटील यांचा फोन आहे जळगाव येथून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. मी नमस्कार. प्रताप पाटील जळगावहून बोलतोय. हा, तर माझं असं आहे की माझ्या जठर मधल्या रक्तवाहिन्या फुटत असतात काही वेळेला, त्यामुळे रक्ताच्या वांट्या होतात नाही तर संडास होतात. ठीक आहे पाटील. हो, रक्ताची संडास होते, संडासच्या माध्यमातून रक्त नाही, जातं. त्यांनी असं म्हटलं की जठरामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्या फुटत असतात. आता जर आपण ही संस्था लक्षात घेतली तर जठराचा आणि अन्ननलिकेचा जो रक्तपुरवठा आहे त्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात या रक्तवाहिन्या ह्या यकृताशी जोडलेल्या असतात, म्हणजे लिव्हरशी जोडलेल्या असतात आणि त्यांचं एक एंटरोहिपॅटिक सर्क्युलेशन तुम्हाला इथे आकृतीत पाहायला मिळतंय. आणि ज्या ज्या वेळेला लिव्हरला त्रास व्हायला लागतो तेव्हा या रक्तवाहिन्या मग तो त्रास किंवा त्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेलं प्रेशर हे अन्ननलिकेमध्ये आणि जठरामध्ये रूपांतरित व्हायला लागतं. आणि ज्या वेळेला या आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे किती प्रमाणामध्ये प्रेशर त्या सहन करू शकतील याला एक नैसर्गिक मर्यादा आहे. ती मर्यादा ओलांडून गेल्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर एंडोस्कोपिक चित्रात तुम्हाला त्या सुजलेल्या किंवा फुगलेल्या दिसत आहेत. आणि अशा रक्तवाहिन्या निश्चितपणे थोड्याशा प्रेशरनी सुद्धा फुटतात आणि रुग्णाला रक्ताची उलटी होऊ शकते. अशा वेळेला सर्वात प्रथम याचं कारण काय आहे हे शोधणं, त्यासाठी सोनोग्राफी करणं आणि एंडोस्कोपी करणं. आणि एंडोस्कोपीमध्ये आता जर आपण इथं पाहिलं तर एंडोस्कोपीमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे अन्ननलिकेच्या शिरांमधून जर रक्तस्राव होत असेल तर आपण बँडिंग करून तो रक्तस्राव पूर्णपणे थांबवू शकतो, किंवा जठराच्या रक्तवाहिन्यांमधून जर रक्तस्राव होत असेल तर आपण ग्लू इंजेक्शन देऊन तो रक्तस्राव जो त्यांच्या जठरामध्ये होतोय तो देखील पूर्णपणे थांबवू शकतो. याचबरोबर याचं कारण जर लिव्हरचा आजार असेल तर त्या लिव्हरच्या आजारावर उपचार करून हे जे प्रेशर वाढलेलं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला एंडोस्कोपी करून बँडिंग इंजेक्शनच करण्याची गरज पडेल असं नाही. रक्ताची उलटी झाल्यानंतर कदाचित तशी गरज पडेलही, परंतु या मूळ आजाराकडे लक्ष देऊन जर आपण आपल्या लिव्हरची ताकद वाढवली, ज्याला आम्ही पोर्टल प्रेशर म्हणतो किंवा रक्तवाहिन्यांवर आलेला दाब म्हणतो, तो जर आपण औषधांच्या माध्यमातून आपल्या बदललेल्या सवयींच्या माध्यमातून कमी करू शकलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगलं आणि कायमचं बरं वाटेल. पाटीलजी, खूपच उत्तम मार्गदर्शन तुमच्यासाठी सरांनी केलेलं आहे. निश्चितच आपण वैयक्तिकरित्या सरांना भेटून आणखीन वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता. सर, जठराबद्दल जेव्हा आपण बोललो तेव्हा सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात का, की रक्ताची उलटी होणं यासाठी दरवेळेला पोर्टल प्रेशर वाढणंच हे एक कारण असतं का? नाही, अन्ननलिकेला जर काही इजा झाली किंवा जठराला इजा झाली, कधी कधी काय होतं की इतक्या जोरात उलटी होते पेशंटला की अन्ननलिकेची खालची जी त्वचा असते ती फाटून जाते आणि मग सुद्धा रक्ताची उलटी होऊ शकते. आता काय, रक्ताची उलटी झाली की लोक बऱ्याच वेळेला घाबरतात. तसं घाबरून जाण्याची गरज नाही. कधी कधी झालेली उलटी हे याच्यात 2, 4, 6 थेंब रक्त पडलेलं असतं, तर अशा वेळेला पॅनिक होण्याची काही गरज नाही. परंतु ज्या वेळेला 100 ml 200 ml म्हणजे रुग्णांना
1 वाटी 2 वाटी असं जर रक्त जात असेल तर निश्चितपणे हे रक्त गेलं कुठून, अन्ननलिकेतून का जठरातून, त्याचं कारण काय हे लक्षात घेऊन त्याच्यावर उपचार केले तर हा त्रास कायमचा आपण बरं करू शकतो. आणखीन तुमच्याकडनं माहिती घ्यायला आवडेल यकृताबद्दल. यकृत हा सुद्धा महत्त्वाचा अवयव आहे, आपण सांगितल्याप्रमाणे की जो पचन संस्थेशी निगडीत आहे. तर यकृताबद्दल काय विशेष माहिती देऊ शकाल? लिव्हर बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे लिव्हरचे रुग्ण आमच्याकडे घेऊन येतात ते आहे कावीळ. आणि ती कावीळ ही एक तर हिपॅटायटिस ए या प्रकाराची असू शकते, बी, सी किंवा ई या प्रकाराची असू शकते. आता हिपॅटायटिस ए आणि ई हे अशुद्ध पाण्यातून विषाणूजन्य असे आजार आहेत. अशा प्रकारची कावीळ ही बऱ्याच वेळेला अशुद्ध पाणी ग्रहण केल्यानंतर आपण आता पूर्वी याच्या खूप साथी यायच्या, आता खूप चांगलं काम गव्हर्नमेंट करत असल्यामुळे त्या साथी यायच्या थोड्या कमी झाल्यात. परंतु अशुद्ध पाण्याचं सेवन केल्यामुळे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई या प्रकारची कावीळ रुग्णाला होऊ शकते. अशा प्रकारच्या काविळीच्या रुग्णांनी उगाच घाबरून न जाता आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपचार लोक करतात ते न करता आपल्याला कावीळ जी झालेली आहे त्याचं नेमकं कारण काय तर हिपॅटायटिस ए आहे का ई आहे हे शोधून घ्यावं. ही अक्यूट हिपॅटायटिसची फेज असते ज्याच्यामध्ये साधारणपणे 6 ते 12 आठवडे रुग्णांनी जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर त्यांची कावीळ पूर्ण बरी होते. परंतु बी आणि सी या प्रकारच्या ज्या काविळी आहेत या अशुद्ध रक्तातून होणाऱ्या काविळी आहेत. तेव्हा आपली कावीळ ही जर बी किंवा सी या प्रकारची कावीळ असेल तरी देखील पूर्वी बी आणि सी या प्रकारची कावीळ झाली की रुग्ण घाबरून जायचा. असं घाबरण्याची आता अजिबात गरज नाही. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी या दोन्ही प्रकारच्या काविळीवर अत्यंत चांगले औषधं आता उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिपॅटायटिस बीचं वॅक्सिन घेणं की जेणेकरून तुम्हाला हिपॅटायटिस बी होणार नाही. आणि झाला तर त्याचं प्रमाण किती आहे, म्हणजे हिपॅटायटिस बी झालाय मान्य आहे, परंतु त्याचं प्रमाण किती आहे, त्याचं आपल्या लिव्हरवर नक्की काय परिणाम झालाय हे जाणून घेऊन जर तुम्ही औषध उपचार घेतलेत तर असे खूप रुग्ण आहेत माझे जे हिपॅटायटिस बी या काविळीतनं आता बरे झालेले आहेत. पूर्वी हिपॅटायटिस सी च्या काविळीमध्ये काही मर्यादा होत्या, त्या देखील आता हिपॅटायटिस सी ची नवीन औषधं येत आहेत. तेव्हा आपल्याला जर हिपॅटायटिस बी किंवा सी असेल तर आपला आजार बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास पहिल्यांदा बाळगा. आणि आपल्याला कावीळ जी झालेली आहे ती किती प्रमाणात झाली आहे आणि लिव्हरवर त्याचा नेमका दुष्परिणाम किती झालाय हे जाणून घेऊन आपण उपचार घ्या, निश्चितपणे यातनं मार्ग निघू शकतो. खूपच माहिती सरांनी सुंदर दिलेली आहे कावीळ आणि लिव्हर या दोन्ही विषयांबद्दलची. आपल्याला आणखीन एक प्रश्न येत आहे सुहास यांचा. नमस्कार. प्रश्न विचारा. हा मॅडम, सुहास जाधव बोलतो बीडवरून. तर सर मला लहानपणी 7वी 8वी मध्ये असताना कावीळ झालेला होता आणि त्याच्यानंतर मला गव्हाची चपाती ही बिलकुलच जमत नाही, म्हणजे पचनक्रिया बिघडते त्यामुळे. तर ह्याच्यावर काय उपाय सांगू शकता? निश्चितच सुहासजी यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत. तसंच उद्याच्या रविवारच्या कार्यक्रमामध्ये कुठले डॉक्टर आपल्या भेटीला येणार आहोत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टरांसारखेच इतरही डॉक्टर आपल्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. तर त्यासाठी आपला उद्याचा कार्यक्रम कुठला आहे ते पाहूयात. रविवार दिनांक 16 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे पाठ, कंबरदुखी आणि संयुक्त उपचार आणि सहभाग आहे डॉक्टर अनिल पाटील यांचा. सर, आपल्याला एक प्रश्नही आला होता सुहासजी यांचा आणि तसंच ओव्हरऑल आहाराचं काय महत्व असतं पचनसंस्थेच्या संदर्भात, काय मार्गदर्शन करा? मला वाटतं सुहासजींचा प्रश्न असा होता की त्यांना गव्हाची चपाती किंवा गव्हाचं अन्न पचत नाही. मी माझ्या रुग्णांना नेहमी असं सांगतो की जे आपण जेनेटिकली खात आलोय, म्हणजे ज्वारी, गहू हा नंतर आला आपल्या आहारामध्ये, किंवा हे मैद्याचे पदार्थ, याच्या ॲलर्जीज खूप कॉमन असतात. आणि अशा वेळेला सगळ्यात उत्तम उपाय त्याच्यावर असा आहे की आता जसं सुहासजींनी सांगितलं की मला गव्हाचं अन्न चपाती पचत नाही, कदाचित ग्लुटेन हायपरसेन्सिटिव्हिटी त्यांना असेल, त्याची टेस्ट त्यांना करता येईल. आणि जर खरोखर त्यांना त्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर निश्चितपणे गव्हाचं अन्न त्यांनी टाळणं आणि त्याला जे पर्याय उपलब्ध आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याचा जर वापर त्यांनी केला आणि त्यांना जर गव्हाचं अन्न पचत नसेल तर मैद्याचं तर अजिबात खाऊ नये. तेव्हा त्याच्याऐवजी ज्वारी बाजरीचा
उपयोग करणं आपल्या आहारामध्ये, गव्हाचं अन्न न खाणं, ग्लुटेन हायपरसेन्सिटिव्हिटी त्यांना आहे का याची टेस्ट करून घेणं हा सगळ्यात चांगला उपाय असू शकेल. आणि आहाराचं तुम्ही म्हणाल तर आहार जितका सात्विक आणि म्हणजे तो तुम्ही तिखट घेता किंवा तिखट घेत नाही, तुम्ही मांसाहार करता का शाकाहार करता, यापेक्षा तो आहार घेताना त्याचा पोषण जो आहे म्हणजे आहार वेळेवर घ्यायला हवा, तो जेवढा आवश्यक आहे तेवढाच घ्यायला हवा. आणि पचनसंस्थेचे आजार जर टाळायचे असतील तर भरपूर पाणी प्या आणि ज्याच्यामधून तुम्हाला फायबर मिळू शकेल, म्हणजे भरपूर पालेभाज्या, भरपूर फळं आणि फ्रूट ज्युसेस घेण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्हाला फायबर मिळत नाही मग त्याच्यातनं. त्यामुळे पालेभाज्यांचा समावेश, अगदी तोंडी लावल्यासारखी पालेभाजी खातात लोक, तसं न करता भरपूर पालेभाजी, भरपूर फळं जर आपल्या आहारामध्ये असतील तर पचनसंस्थेचे आजार निश्चितपणे तुम्हाला कमी प्रमाणात त्रास देतील. खूपच उत्तम मार्गदर्शन सर. आता एक पित्ताशय हा जो विषय आहे, पित्ताशयातले खडे, तर यांच्यावरती चिकित्सेने बरे होऊ शकतात की खरंच ऑपरेशन करायला लागतं, याचं मार्गदर्शन करा. काय की पित्ताशयातले खडे खूप जणांना म्हणजे डॉक्टरांना आणि पेशंटना दोघांनाही त्रास देत असतात. त्याचं कारण त्याच्यामध्ये खूप संदिग्धता आहे. म्हणजे मला पित्ताशयाचे खडे आहेत, मग ऑपरेशन करावं की न करावं, त्याचे काही गोल्डन नियम आहेत. पित्ताशयाचा खडा जर 5 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा एकापेक्षा जास्त खडे जर तुमच्या पित्ताशयामध्ये असतील तर निश्चितपणे तुम्ही पित्ताशयातला खडा काढून टाकायला हवा. आणि त्याचं कारण तो पित्ताशयातला खडा तिथं बसून जरी काही त्रास देत नसला किंवा देणार नसला तरी ज्या वेळेला तो पित्ताशयाचा खडा हा पित्ताशयाची जी मान आहे की तिथं जर ब्लॉकेज त्याने निर्माण केलं तर तो खडा जसा जसा प्रवास करत खाली जाईल, म्हणजे त्या नलिकेमध्ये किंवा कॉमन बाईल डक्टमध्ये किंवा स्वादुपिंडाच्या नलिकेमध्ये जर तो अडकला तर निश्चितपणे पेशंटला खूप त्रास होतो. आणि या त्रासापासून आपल्याला वाचायचं असेल, म्हणजे आजार झाल्यापेक्षा आजार होऊच नाही याचा जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर निश्चितपणे पित्ताशयाच्या खड्यांसाठी ऑपरेशन केलेलं चांगलं. आणखीन असाच एक प्रश्न की अपेंडिसायटिस, भीती होतं की ऑपरेशन खरंच करायचं का, तर कसं काय आपण मॅनेज करू शकतो अपेंडिसायटिस? अपेंडिक्स मध्ये सुद्धा लोक खूप शंकेमध्ये असतात की ऑपरेशन करावं की न करावं. त्याचे काही साधे नियम आहेत. अपेंडिसायटिस हा अॅक्यूट किंवा क्रॉनिक असू शकतो. प्रत्येक अपेंडिक्स हा ऑपरेट करण्याची अजिबात गरज नाही, तुम्ही औषधही घेऊ शकता, परंतु काही धोक्याचे इशारे असतात. म्हणजे अपेंडिसायटिस खूप तीव्र आहे आणि पेशंटला अजिबात भूक लागत नाहीये, पेशंटला खूप ताप येतोय, पेशंटच्या सोनोग्राफीवर अपेंडिक्सच्या भिंतीची जी रुंदी आहे ती 5 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे असं अपेंडिक्स फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थिती असेल तर मग उगाच द्विधा मनस्थितीमध्ये जाऊ नये. अशी परिस्थिती नसेल तर निश्चितपणे तुम्ही पेशंटचं ऑपरेशन करू नका, त्यांना औषधोपचार द्या, त्यांच्या आहारामध्ये सुधारणा करा आणि अपेंडिसायटिस बरा होईल. परंतु जर तो फुटण्याचा धोका असेल तर निश्चितपणे आता ही दोन्ही ऑपरेशन, पित्ताशयातल्या खड्याचे ऑपरेशन किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन, हे मोठं ऑपरेशन न करता किंवा चिरफाड न करता आपण दुर्बिणीद्वारे सुद्धा करू शकतो. आणि अशा प्रकारच्या ऑपरेशननी आपल्याला पेशंट बरा करता येतो. तेव्हा गरज असेल त्यावेळेला ही ऑपरेशन्स करायला हवी. बरोबर. आता पचनसंस्थेचा एक मोठा भाग आहे मोठी आतडी, तर मोठ्या आतड्यांसंदर्भात सर काय सांगू शकाल? मोठ्या आतड्यांचे जे विकार आहेत त्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग हे 3 मुख्य विकार आहेत जे मोठ्या आतड्यांमध्ये त्रास देत असतात. अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज मध्ये पेशंटला सातत्याने पोटात दुखणं, पेशंटच्या शौचाच्या तक्रारी वाढणं. अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल तर 5 ते 6 वेळा पेशंटला शौचाला जायला लागण्याची गरज पडणं, ते शौचाला गेल्यानंतर आव पडणं किंवा रक्त पडणं असा त्रास होत असतो. आणि पूर्वी असा एक समज होता की इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज म्हणजे हे क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे भारतामध्ये काही फार कॉमन नाहीत. परंतु माझ्या गेल्या 12 वर्षांच्या साताऱ्यातल्या अनुभवात मी हे अनुभवलेलं आहे की आता जसजशा आपल्या आहाराच्या सवयी बदलत आहेत तसं तसं या आजारांचं प्रमाणही वाढत आहे. आणि या दोन्ही आजारांमध्ये, मग अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल किंवा क्रॉन्स डिसीजमध्ये असेल, जर आपण कोलोनोस्कोपी करून निदान वेळेत करू शकलो, म्हणजे आजाराच्या प्राथमिक किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण निदान करू शकलो तर कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनची गरज न पडता हे आजार खूप छान मॅनेज होतात. त्यामुळे उगाचच आपल्याला हा आजार का झाला, कशामुळे झाला याचा विचार न करत बसता तो आजार आहे आणि तो आपल्याला बरा करता येईल असा आत्मविश्वास ठेवून कोलोनोस्कोपी करा, त्या आजाराचं निदान करा, त्याची तीव्रता समजावून घ्या आणि
आहाराचे काही नियम आणि नियमित औषध उपचार करा, म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज दोन्ही तुम्हाला त्रास देणार नाही. मोठ्या आतड्याच्या कॅन्सर बद्दल बोलायचं झालं तर हा देखील आजार असा आहे की जो योग्य वेळेमध्ये निदान झालं तर बाकीच्या कोणत्याही कॅन्सरपेक्षा खूप छानपणे बरा करता येतो. आणि तो बरा झालेले खूप पेशंट्स आहेत माझे की ज्यांचं योग्य वेळेमध्ये निदान झालं, फारसा काही कर्करोगाचा प्रसार झालेला नव्हता किंवा ज्यांच्यामध्ये थोडाफार झालेला होता तेही पेशंट ऑपरेशन आणि बाकीच्या ट्रीटमेंटनी व्यवस्थित होऊ शकतात. खूपच आशावादी असं सर तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी बोललेले आहात. अगदी शेवटचा प्रश्न की लहान आतडं आणि मोठं आतडं यांचं मिलन ज्या ठिकाणी होतो, इलिओसिकल जंक्शन म्हणतो, त्याच्याबद्दल काही विशेष माहिती देऊ शकाल का आम्हाला? आयलिओसिकल जंक्शनचं महत्त्व भारतामध्ये खूप आहे, कारण भारतामध्ये टीबीचं प्रमाण खूप आहे आणि आयलिओसिकल जंक्शनचा जो ट्युबरक्युलोसिस असतो म्हणजे टीबी असतो हा बऱ्याच वेळेला लपून राहतो. आणि अशा रुग्णांमध्ये जर आयलिओ कोलोनोस्कोपी करून कोलोनोस्कोपीच्या द्वारे आपण त्याचं निदान करू शकलो तर टीबीच्या पुढच्या अवस्थेमध्ये न जाता, म्हणजे ज्याच्यात पोटात पाणी होतं किंवा पेशंटला जास्त त्रास होऊ शकतो, अशा अवस्थेमध्ये मुळीच न जाता आपण पोटाचा जो टीबी आहे तो केवळ 6 महिने ट्रीटमेंटनी पूर्ण बरा करू शकतो. खूपच उत्तमोत्तम मार्गदर्शन केलेलं आहे प्रेक्षक हो डॉक्टरांनी आपल्यासाठी. पण आता वेळ आहे आपल्या आरोग्य सल्ल्याची. पाहूया आजचा विशेष आरोग्य सल्ला पचन संस्थेची गुरुकिल्ली. आहार नियमित वेळेवरच घ्यावा. नियमित साधारण 45 ते 60 मिनिटं चालणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे व्यसन घातकच आहे. पचन संस्थेसंबंधित आजारांची लक्षणं दिसू लागल्यास त्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रेक्षक हो, काही कारणास्तव जर आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याकडून पाहायचा राहिला असेल तर याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2017 सकाळी 9 वाजता. आजचाच विषय पचन संस्थेचे आजार, माहिती प्रतिबंध उपचार, अर्थातच डॉक्टर प्रतापराव गोळे यांच्यासह. तसेच आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय आम्हाला कळवण्यासाठी आणि इतरही अनेक नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी पाहूयात आमचा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. प्रेक्षक हो, बरेच प्रश्न झाले, बऱ्याचशा अवयवांबद्दल, भागांबद्दल आपण चर्चा केली. तरीही काही उत्सुक प्रश्न सर माझ्याकडनं. जेवणानंतर खूप जास्त पाणी पिणं खूप आवश्यक आहे का? नाही, मला नाही वाटत जेवणानंतर खूप जास्त पाणी पिणं आवश्यक आहे. आपण साधारणपणे दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्यावं आणि ते जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी लगेचच पिऊ नये. साधारणपणे अर्धा तासाचा गॅप त्यामध्ये असावा. जेवणानंतर लगेचच झोपणं योग्य की अयोग्य? अतिशय अयोग्य. कोणत्याही प्रकारचा मोठा आहार घेतल्यानंतर, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण केल्यानंतर किमान 1.5 तास तरी झोपायला नको. शतपावली मात्र करायला हवी, पण फिरायला जाण्याची गरज नाही. म्हणजे लोक जेवण करून 5-5 किलोमीटर फिरतात, तेही अयोग्य आहे. तंतुमय पदार्थ म्हणजे पचन संस्थेसाठी वरदान आहे का? निश्चित वरदान आहे. खूपच छान. तर प्रेक्षक हो, एक अगदी महत्वाचा आणि सरतेशेवटी मिळणारा संदेश डॉक्टरांच्या माध्यमातून आपण 1-2 शब्दात सर सांगूयात. मला असं वाटतं की पचन संस्थेचे जे आजार आहेत त्याविषयी लोकांमध्ये एक तर अनभिज्ञता किंवा भीती, ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने मला दिसून आलेल्या आहेत. पचन संस्थेचा आजार आपल्याला जर होत असेल, मग तो ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा गिळताना होणारा त्रास असेल किंवा शौचातनं पडणारं रक्त असेल, याला अजिबात घाबरून जाऊ नका. अन्न पचन संस्थेच्या आजाराची चिकित्सा ही आता सोपी आणि रुग्णांना सोयीस्कर अशी झालेली आहे. त्याचे उपचार देखील बऱ्याचशा अंशी एंडोस्कोपीतनं, दुर्बिणीतनं करता येतात. तेव्हा आपल्याला आजार काय झालेला आहे याची माहिती करून घ्या. त्याविषयी वृथा काळजी करू नका आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन या आजारातून तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता हा आत्मविश्वास बाळगून त्याला सामोरे जा. निश्चितपणे तुम्हाला हे आजार फारसे त्रास देणारे असणार नाहीत. प्रेक्षक हो, लक्षात घ्या की असं म्हटलं जातं, यू डोंट हॅव टू ईट लेस बट यू हॅव टू ईट राईट फूड ॲट राईट टाइम. म्हणजेच योग्य असं अन्न योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जिथे जिथे आपल्याला आजार होतील तिथे तज्ज्ञ डॉक्टर तर आपल्या मदतीसाठी आहेतच, पण जिथे जिथे प्रतिबंधात्मक आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आहाराच्या माध्यमातून, तिथे आपण सर्वांनीच स्वतःची पचनसंस्था उत्तम आणि स्वस्थ ठेवण्यासाठी काही प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे.
तर डॉक्टरांचे मनापासून आपण आभार मानूयात आपल्या सर्वांकडनं की उत्तमोत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुन्हा निश्चितच आपण भेटणार आहोत आणखीन एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये आणि नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.